श्रीमद श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय 18। दीपकाने श्रीगुरूंना प्रश्न केला। तो म्हणाला, जमदाग्नी ऋषी कोण होते? रेणुका श्री विष्णूंची माता कशी झाली ते मला सांगावे। विष्णूने स्वतः अवतार घेऊन अर्जुनाशी युद्ध करून त्यांना का मारावे? त्या जनार्दनाने त्या अर्जुनावर कसा जय मिळवला? सर्व काही आपण मला सविस्तर सांगावे। त्याने ब्राह्मणाचे रूप का वरले? त्याने आपल्याच भक्ताला का मारले? हे सर्व मला सांगावे। शिष्याचे हे प्रश्न ऐकून वेदधर्म ऋषींना आनंद झाला। ते म्हणाले, ऐक, मी तुला सगळी कथा सांगतो। ते म्हणाले, दीपका, भगवंत किती दयाळू आहे पहा। जन्मभर त्याचा कोणताच विचार न करता जर एखादा मनुष्य मरताना एकदाच म्हणेल, हे देवा, मी तुझाच आहे, मी तुला शरण आलो आहे, तरी तो त्याला अभयदान देतो। अर्जुन तर त्याचा भक्त होता, नित्य एकनिष्ठ होता। दत्तांच्या आज्ञेत वागणाऱ्या अशा भक्ताचा दत्त त्याग कसा करतील? जीवनमुक्त अर्जुन दत्ताजवळ गेला आणि त्याने विनंती केली, माझा देहांत आपणच स्वतः करावा, क्षत्रियाचा देह धारातीर्थी पडावा हेच योग्य। पण देवाला हे कार्य करणे जमणार नाही, तेथे मानवाचा काय पाड? हा तर श्रेष्ठ योगी महाबळी आहे, याला मारील असं कोणीही या जगात मिळणार नाही। दत्त त्याला म्हणाले, मी माझ्याच हाताने तुझे पालन केले आहे, मी तुला कसं मारू? मला तशी बुद्धी तर कशी होईल? त्यावरती अर्जुन म्हणाला, हे जर तुम्हाला जमणार नसेल तर निदान एवढी तरी हमी द्या की मी हीन माणसाच्या हाती न मरावे किंवा रोगाने न मरावे। जो तुमच्या एवढाच महान असेल त्याच्या हातून मला मरण द्यावे। हे मात्र दत्तात्रेयांनी मान्य केले। हे वरदान मनात आठवून देवांनी मधुसूदनाला प्रार्थना केली आणि म्हणूनच त्या भगवंताने ब्राह्मणाच्या घरी अवतार घेतला। यात ईश्वराचा काय दोष? त्याचा कोणावरही राग नसतो, भक्तांच्या इच्छेनेच तो अवतार घेतो। प्रलयकाली तो जगाचा संहार करतो, तो जग निर्माण करतो, त्याचे पालन करतो आणि लयही करतो, पण स्वतः त्या कर्माचा लेप लावून घेत नाही। तो बालकाप्रमाणे यदृच्छया क्रीडा करतो, तो नित्यमुक्त असतो, त्याला बंधन कसे पडणार? जो कोणी जन्माला येतो त्याला मृत्यू अटळ असतो। शरीर पडले तरी जीवात्म्याला विकार होत नाही, मुक्ताचे शरीर पडले तरी त्याचे काही जात नाही। त्याने आत्मज्ञानाच्या बळाने आधीच शरीराचा बंध तोडलेला असतो। पाण्यावर लाटा येतात, परस्परांवर आदळतात, फुटतात, पण पाण्याचे त्यात काही बिघडत नाही। तसेच देह हे विकारी असतात, ते जरी नष्ट झाले तरी स्वरूपात काही न्यून पडत नाही, याचा बोध अंतःकरणात नीट जपावा। या विचाराने पाहता कोणावरही दोष येत नाही। असो, जास्त विवरण आता आवश्यक नाही। पूर्वीची एक कथा मी तुला सांगतो, ती ऐक। कान्यकुब्ज देशात गाधी नावाचा सोमवंशीय राजा होता। तो धर्मशील होता, त्याला संतान नव्हते। तो राजा उदासीन होऊन आपल्या पत्नीसह वनात गेला। त्याने भगवान शंकरांची आराधना केली। त्याला एक कन्यारत्न प्राप्त झाले, तिचे नाव त्याने सत्यवती असे ठेवले। ती बुद्धिमान, सुंदर आणि चतुर होती। ती कन्या हळूहळू मोठी झाली। एकदा रोचिक ऋषी भृगू या आपल्या पित्याला भेटण्यासाठी गेला। त्याने पित्याला वंदन केले। भृगू रुचिकाला म्हणाले, तो आजपर्यंत तप केलेस, आता माझी आज्ञा मान, गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर। गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून यज्ञाने देवांना संतुष्ट कर, पुत्रमुख पहा आणि मग वानप्रस्थ आश्रम स्वीकार। भृगूचे वचन त्याने मानले। त्याने आपल्याला योग्य पत्नी कोण होऊ शकेल याचे ध्यान केले। त्यावेळी त्याला सत्यवतीच योग्य वाटली। सत्यवती समान दुसरी कोणीही त्याला योग्य वाटली नाही। तेव्हा रुचिक गाधी राजाकडे गेला आणि त्याने त्याच्या कन्येला सत्यवतीला मागणी घातली। त्यावेळी गाधी मनात गडबडून गेला। आता काय करावे हा त्याला प्रश्न पडला। त्याने विचार केला, हा तर तपस्वी वनामध्ये राहतो, त्याच्याजवळ धन नाही, याला कन्या देऊन काय उपयोग? माझीही एकुलती एक कन्या आहे, ते नाजूक सुकुमार आहे, वनात राहण्यातले कष्ट ते कशी सहन करणार? याला माझी कन्या योग्य नाही। पण याला जर मिनमुख पाठवला तर तत्क्षणी हा कोपेल आणि आम्हाला शाप देऊन जाळून टाकेल। तरीही याला प्रत्यक्ष नाही न म्हणता
युक्तीने नकार द्यावा. याला अशक्य गोष्ट आणून देण्यास सांगावे असा विचार त्याने केला. राजाने रुचिकाचा सत्कार केला. मग स्वस्थता लाभल्यावरती राजा त्याला म्हणाला, हे पहा, माझ्या कन्येला मोठमोठ्या राजांनी मागणी घातली आहे. तेव्हा मी एक पण केला. जो कोणी मला 1000 श्यामकर्ण अश्व आणून देईल त्या भाग्यवंताला मी माझी मुलगी देईल. मी हा पण केला आहे, तो तुम्हाला कसं काय पूर्ण करता येईल याची मला जरा शंकाच आहे. तेव्हा रुचिक म्हणाला, मी नक्की 1000 श्यामकर्ण वारू आणून देईल, मग मला कन्या द्याल ना? त्यावेळी आपण आपले वचन पाळा, वचन फिरवू नये. असे म्हणताच त्याने ध्यान लावून पाहिले की वरुणापाशी असे अश्व आहेत. तो आकाशमार्गाने जाऊन वरुणाला भेटला. वरुणाला तो म्हणाला, वरुणा, मी रुचिक नावाचा एक तपस्वी आहे. माझ्या पित्याच्या वचनाप्रमाणे मी गृहस्थ आश्रमाचे पालन करावयास तयार झालो. गाधी राजाची कन्या मला योग्य पत्नी म्हणून मी निवडली, पण तिची प्राप्ती होण्यासाठी एक अट मला घालण्यात आली. ती अट माझ्यासाठी पूर्ण करण्यास तू जर मला मदत केलीस तर ते कार्य साधेल. राजाने असा पण कन्याच्या विवाहासाठी केला आहे की जो त्याला 1000 श्यामकर्ण घोडे देईल त्याला तो त्याची कन्या देईल. वरुणा, हे कार्य मी तुझ्या मदतीने करू शकेल. हे वरुणा, तुझे कल्याण असो, मला श्यामकर्ण वारू दे. ऋषींचे बोलणे ऐकून वरुणाला सुद्धा भीती वाटली. त्याला वाटले, याला घोडे दिले नाहीत तर हा मजवर कोपेल आणि लगेच शापही देईल. तेव्हा आपण घोड्यांना दारू पाजावी, मग ते याला दिले तरी हा त्यांना वळवून नेऊ शकणार नाही. असा विचार करून वरुण रुचिकाला म्हणाला, माझे श्यामकर्ण अश्व फार उन्मत्त आहेत, त्यांना कोण वळवेल? तुम्हाला हवे तर बघा, पटले तर न्या. त्यांचा वेग वायूसारखा आहे. भूमीला पाय लागतात की नाही इतक्या वेगाने ते धावतात. माणूस पाहिला की ते चावायला धावून येतात, असे ते उन्मत्त आहेत. रुचिक म्हणाला, ठीक आहे, मला घोडे दाखव, मी त्यांना नेईल. तेव्हा वरुणाने आपले अश्व त्या रुचिकाला दाखविले. तर ऋषी त्यांना पाहतो तोच त्याच्या योगसिद्धीच्या प्रभावाने अश्व आपला उन्मत्तपणा सोडून त्या क्षणी शांत झाले. त्याचे योगसामर्थ्य विलक्षण होते. आता त्याने इशारा करतात अश्व मुकाट्याने चालायला लागले. काहीही झटपट करावे न लागता तो त्यांना घेऊन चालला. त्याने वरुणाला धन्यवाद दिले आणि वरुणाचे निवासस्थान जो सागर, त्यातून तो सर्व 1000 अश्व घेऊन बाहेर पडला. तो जेथून बाहेर पडला त्या गंगेच्या मुखाजवळ समुद्राच्या किनाऱ्यावरचे स्थान अश्वतीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले. अशा प्रकारे ते घोडे रुचिक हा त्या गाधी राजाकडे घेऊन आला आणि म्हणाला, मी तुझ्या अटीप्रमाणे 1000 श्यामकर्ण घोडे आणले आहेत. आता तू तुझे वचन पाळ. हे राजा, तुझे कल्याण असो. आता तुझे वचन सत्य कर, मला कन्यादान कर. आता विलंब कशाला? त्याची ते अद्भुत सामर्थ्य पाहून गाधी राजा चकित झाला आणि संतुष्टही झाला. याला दारिद्र्य समजून मी अशक्य पण सांगून कन्या देण्याचे टाळत होतो, पण याचे सामर्थ्य पाहून आता कन्या द्यावी असे वाटू लागले आहे, असे तो मनाशी म्हणू लागला. ज्याच्यापाशी सिद्धी रांगत येतात त्याला कसली चिंता? देवही ज्याला अनुकूल होतील तो उत्तम गती प्राप्त करेल. हा माझा जावई झाला तर माझी कन्याही कृतार्थ होईल आणि माझा वंशही उद्धारेल. याला कन्या द्यावी हेच उत्तम. असा निर्धार करून राजाने उत्तम दिवस पाहून ब्राह्मविधीने ती कन्या रुचिकाला पत्नी म्हणून दिली. विवाह सोहळा थाटात पार पडला. सत्यवती ही जी राजाची कन्या, तिलाही आनंद झाला. तिचे पाणीग्रहण करून रुचिकही धन्य झाला. देवकन्याची उपमास तिला योग्य ठरेल अशी ती सत्यवती फार सुंदर होते. सूर्याला सुद्धा जिचा मोह पडेल अशा त्या कन्येशी रुचिकाने विवाह केला. ते पाहून इंद्रादी देव म्हणाले, हे मोठे विलक्षण आहे, हे योगाचे वैभव अपूर्व आहे. त्याने विवाहानंतर संतोषाने गाधी राजाजवळच आपले निवासस्थान केले. एके दिवशी गाधी येऊन त्याला म्हणाला, योगींद्रा, मला पुत्र झाला तर वंश चालेल. अजून ते भाग्य मला प्राप्त झालेले नाही. वंश सातत्य नसेल तर पितर पिंड न मिळाल्यामुळे खाली पडतात. तू समर्थ आहेस, तेव्हा मला पुत्र होईल असा उपाय कर. मला तपस्वी, उदार, पुण्यवान पुत्र व्हावा. त्याची कीर्ती त्रिभुवनात चंद्र सूर्यपर्यंत पसरावी. मग मी पितृऋणातून मुक्त होऊन पुढे मला सद्गती प्राप्त होईल. असे म्हणून त्या राजाने जावयाला बंधन केले. रुचिक म्हणाला, हे राजा, ऐक, तुला स्वतःला एक पुत्र होईल. तो तुला अत्यंत सुखदायक होईल.
मी सत्यवतीला घेऊन माझा पिता भृगू यांच्या दर्शनासाठी जाणार आहे. ते ऐकून राजाने त्या दाम्पत्याला प्रेमाने निरोप दिला. सत्यवतीसह रुचिक भृगूंकडे गेला. त्यांना भेटून त्याने राजाची समस्या त्याला निवेदन केली. पुत्राची हकीकत ऐकून आणि देवते समान अशी आपली सून पाहून भृगूला फार समाधान वाटले. त्याने आपल्या पुत्राला आणि सुनाला काही दिवस आपल्याजवळ राहून घेतले. राजकन्या सत्यवती भृगूंची सेवा करू लागली. तो संतुष्ट झाला. तिचा स्वभाव पाहून भृगूला खरोखर आनंद झाला. तो म्हणाला, मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे. इष्टवर मागून घे. तेव्हा सत्यवती त्याला वंदन करून म्हणाले, माझी मती धर्मामध्ये स्थिर व्हावी, वडिलांची सेवा मजकडून घडावी, हेच मला मिळावे. याहून कल्याणप्रद गोष्ट नाही. त्यावेळेस भृगू म्हणाले, हे सत्यच आहे. तुझी निष्ठा तशी आहे. जो काही मनोरथ तुझा आहे तो पूर्ण होईल. तू मागशील ते मी तुला देईल. त्यावरती सून म्हणाली, अहो मामाजी, माझ्या आईला पुत्र नाही, तसाच मलाही पुत्र नाही. तरी आपण काही कृपा करून उपाय सांगावा. आपली कृपादृष्टी होईल तर दुःख कसे टिकेल. सुपुत्र जन्मेल हे काही कठीण नाही. आपला प्रसाद झाला तर चारी मुक्ती पाया पडतील. मग एवढी साधी चिंता दूर होईल, यात काय विशेष आहे. त्यावेळेस भृगू सुनेला म्हणाला, तुम्हा दोघींना पुत्र होतील, पण मी जो उपाय सांगतो तो निष्ठेने अचूकपणे करा. तू ऋतुस्नात झालीस की प्रथम परब्रह्माचे चिंतन कर. अश्वत्थ वृक्षाजवळ जा, त्याची पूजा कर आणि मग त्या वृक्षाला सर्वांगाने आलिंगन दे. तुझ्या मातेलाही त्याप्रमाणेच औदुंबर वृक्षाला आलिंगन द्यावे आणि पुत्रकामेष्टी यज्ञ यथाशास्त्र करावा. चरू प्राशन कर. तो चरू ब्राह्म मंत्राने संस्कृत करून विप्र तुला देतील. त्याचा अत्यंत आदराने स्वीकार कर. तो प्राशन कर. असे केलेस म्हणजे तुला जो पुत्र होईल तो ब्रह्मतेजाने तेजस्वी असेल. क्षात्र मंत्राने संस्कारित केलेला चरू विप्र देतील. तो प्राशन करून तुझ्या मातेला पुत्र होईल. तो मोठा शूर, उदार आणि क्षत्रिय होईल. त्याचा साऱ्या पृथ्वीवर निश्चितपणे मोठा दरारा असेल. असे सांगून भृगू ऋषी पुत्राला म्हणाले, रुचिका, तू आता पत्नीला घेऊन गाधिराजाकडे जा. माझ्या सांगण्याप्रमाणे पुत्रकामिष्टी यज्ञ करून तुझ्या पत्नीला आणि तिच्या मातेला चरुप्राशन करण्यास दे. मग दोघींना पुत्र होतील. रुचिक त्यानुसार आपल्या सासऱ्याच्या घरी गेला आणि आपल्या पित्याने सांगितलेला उपाय त्याने सासू सासऱ्यांना सांगितला. मग गाधीने रुचिकाने पुत्रकामिष्टी यज्ञ केला. पण चरुप्राशन करताना मात्र गडबड झाली. कन्येचा चरू मातेने प्राशन केला आणि मातेचा चरू कन्येने प्राशन केला. भृगूने ते अंतर्ज्ञानाने जाणले. भृगू लगेच तिथे आले आणि म्हणाले, तुम्ही हे काय केलेत? चरूंची अदलाबदल केलीत. आता जे पुत्र होतील त्यांचेही स्वभाव उलटसुलट असतील. हे सुनबाई, ऐक, तुझा पुत्र बलशाली शास्त्रधर्मी होईल आणि तुझ्या मातेला जो पुत्र होईल तो ब्रह्मर्षी होईल. हे ऐकून सत्यवतीला मनात फार दुःख झाले. ती म्हणाली, मी विप्रस्त्री आहे, तरी माझ्या उदरी क्षात्रवृत्तीचा पुत्र जन्माला न यावा हेच बरे. तो तुमच्यासारखा वेद निपुण, सर्व काही जाणणारा आणि प्राज्ञ लोकांनी मान दिलेला असा पुत्र व्हावा. त्यावेळेस भृगू म्हणाले, हे आता घडणार नाही. पुन्हा सून त्यांच्या पाया पडली आणि म्हणाले, अहो एवढे तरी करा, माझा पुत्र ब्राह्मण व्हावा. त्यावेळेस भृगू म्हणाले, सुनबाई, मंत्राचा परिणाम जर परावर्तित केला तर पुत्राला ब्राह्मणत्व येईल, पण नातवाला क्षात्र स्वभाव येईल. सत्यवती भृगूला म्हणाली, नातवाला क्षत्रियत्व येणार असेल तर येऊ द्या, पण पुत्राला ब्राह्मणत्व यावे, ते तुमच्या गोत्राला साजेसे असेल. तथास्तु. असं म्हणून भृगू आपल्या स्थानी गेले. गाधी म्हणाला, माझा पुत्र ब्राह्मण असला तरी उत्तम, माझी कीर्तीच तो वाढवेल. त्यानंतर दोघी मायलिकी गरोदर राहिल्या. त्यांना उत्तम डोहाळे लागले. त्या रोज ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलत असत. पुंसवन आदी संस्कार नीट केले गेले. 9 महिने पूर्ण झाल्यावर दोघांनाही पुत्र झाले. जातकर्मी केली गेली. ब्राह्मणांना धन वस्त्र दिली गेली. ब्राह्मणांनी त्यांच्या पत्रिका पाहिल्या व भविष्य सांगितले की हे दोघे पुत्र ऋषी म्हणून प्रख्यात होतील. सत्यवतीचा पुत्र जमदग्नी, तो मोठा, बुद्धिमान आणि ज्ञानी म्हणून जगात विख्यात होईल. साक्षात शंकरच जणू पृथ्वीवरती अवतार घेऊन आला होता. सत्यवती पतिव्रता होती.
उमापतीने तिची भक्ती पाहून ऋषीरूपाने तिच्या पोटी अवतार घेतला. जो गाधीचा पुत्र तोच विश्वामित्र, तोच गायत्री मंत्राचा द्रष्टा झाला. तो जरी गाधीराजाच्या म्हणजे क्षत्रियाच्या पुत्रत्वाने प्रकट झाला होता, तरी चरूच्या संस्काराने त्याच्या स्वभावात ब्राह्मणत्व ठसले होते. त्याने सर्व ऋषींची प्रार्थना केली, कृपा करून मला ब्राह्मणत्व द्या. पण ऋषींनी त्याला सांगितले, या बाबतीत आम्ही ब्रह्मर्षी वशिष्ठ यांचे मत मान्य करू. मग त्या विश्वामित्राने 60,000 वर्ष तप केले, वशिष्ठाला प्रसन्न करून घेतले आणि जगात ब्रह्मर्षी म्हणून मोठे प्रख्यात झाले. आणि श्रोतो, याच बरोबर श्रीमद श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य ग्रंथातील हा 18वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथाभाग पुढील 19व्या अध्यायात. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील 19व्या अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, श्री गुरुदेव दत्त.